तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसील कार्यालय येथे आपलं अंगण हेच रणांगण आंदोलन करण्यात आलं। राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यात कोरोनामुळे अनेकांचे बळी गेले। या सर्वांच्या मृत्यूस राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आला। राज्यात अजूनपर्यंत बळीराजाकडे पडून असलेला कापूस राज्य सरकारने खरेदी न केल्यामुळे खरीप हंगामापूर्वी शेतकरी अडचणीत सापडला असताना कापूस खरेदी तातडीने सुरू करावी। मोर्शी येथे होत असलेले शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालयाला राज्य सरकारतर्फे निधी मंजूर करून लवकरात लवकर मत्स्य विज्ञान महाविद्यालय सुरू करावे, रखडलेल्या कामाला निधी उपलब्ध करून द्यावे इत्यादी मागण्यांसाठी आपलं अंगण हेच रणांगण आंदोलन करण्यात आलं। हे आंदोलन भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष रवी मेटकर यांच्या नेतृत्वात करण्यात आलं। तहसील मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाविकास आघाडीची सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध नोंदवण्यासाठी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र बचाव आंदोलन या ठिकाणी आम्ही छेडत आहोत। खरं पाहता गेल्या अनेक दिवसापासून गेल्या 6 महिन्यामध्ये या सरकारनं कोरोनाबाबत अत्यंत बेफरफाई दाखवली। ग्रामीण क्षेत्रातली आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोरमडलेली आहे, कर्जमाफी रेंगाळलेली आहे। त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या कापसाचा प्रश्न। कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस घरात पडून आहे, परंतु हे नाकर्ते सरकार त्याची खरेदी करत नाही आहे। यावेळी जिल्हा परिषद सदस्य सारंग खोडसकर, संजय गुलक्षे, मोर्शी नगर परिषदेचे उपाध्यक्ष अप्पा गेडाम, नगरसेवक हर्षल चौधरी, नगरसेविका प्रीती देशमुख, मोर्शी तालुका अध्यक्ष देवेंद्र बुरंगे यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले व तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांना निवेदन देण्यात आलं। उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांना आंदोलनकर्त्यांच्या वतीने गादी भेट देण्यात आली। संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।